बातमी संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याची। देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत म्हटलंय। फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील। एकनाथ शिंदे मात्र आता कधीही मुख्यमंत्री होणार नाही, तर 2029 नंतर भाजपचं राज्यच येणार नाही आणि फडणवीस पंतप्रधान झाल्याचा आनंद होईल असं देखील संजय राऊत म्हणतायत। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाहीये। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही। आपण या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेत। खरं तर संदीप, संजय राऊत यांच्या विधानात 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। पहिला म्हणजे देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर आम्हाला आनंद होईल, म्हणजे ते केंद्रात जावेत अशी राऊतांची इच्छा आपण पकडूया। पण हे सगळं जे आहे ते 2029च्या आधीच होऊ दे। 2029 नंतर भाजपची किंवा महायुतीची सत्ता येणार नाही असा दावा राऊत करतायत। आणि तिसरीकडे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर इथे एकनाथ शिंदे नाही मुख्यमंत्री होणार, तर चंद्रशेखर बावनकुळे होतील। ही नावं घेण्याचा राऊतांचा हेतू का असावा? नाही, खरं तर कस्तुरी, संजय राऊत सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जे बोलत असतात त्यानंतर दिवसभराचा अजेंडा जो आहे तो सेट होत असतो राजकारणातला, महाराष्ट्राच्या राजकारणातला। आणि आज देखील त्यांनी हा एक मोठा म्हणजे चेंडू मारलेला असं म्हणता येईल, राजकीय चेंडू। हे बावनकुळेंचं नाव त्यांनी घेतलेलं आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार अशी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे, राज्याच्या राजकारणात देखील चर्चा आहे। कारण वरती ज्यावेळेला मंत्रिमंडळात फेरबदल होतील त्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचं पद जाणार हे निश्चित आहे। आणि त्या जागी कदाचित निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली जाऊ शकते आणि अर्थमंत्रीपदी थेट देवेंद्र फडणवीस जातील अशी एक शक्यता किंवा जी चर्चा आहे ही राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। आणि संजय राऊत यांनी ते जर गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं म्हटलेलं आहे। प्रामुख्यानं जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर 2 नावं चर्चेत आहेत, ते बावनकुळेंचं आहे। त्याचबरोबर दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे विनोद तावडेंचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की दोघांपैकी काय कोण होणार की तिसरा कोण होणार, मात्र एकनाथ शिंदे होणार नाही हे सांगून संजय राऊत यांनी एक मोठी टीका एकनाथ शिंदेच्यावर केली असं म्हणता येईल। कारण एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय। हे सांगताना राऊत यांनी 29 साली तुमची सत्ता नसेल, म्हणजे राज्यातही नसेल आणि केंद्रातही नसेल हे सांगायलाही राऊत विसरलेले नाहीत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलेली होती। गद्दारांना तुम्ही प्रतिष्ठा मिळवून देताय असं सांगत त्यांनी टीका केली। त्यामुळे संजय राऊतांची ही विधानं वारंवार नव्यानं समोर येतात। त्यांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे येणाऱ्या दिवसात कळेलच। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।